हाय, आज आपण बनवणार आहोत ज्वारीच्या पिठाची आंबोळी। यासाठी मी 4 ते 5 चमचे असं ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे। त्यामध्ये 1 चमचा तांदळाचं पीठ घालून घ्यायचं आहे आणि 1 चमचा बारीक रवा घालायचा आहे आणि हे छानसं असं मिक्स करून घ्यायचं आहे। आता चला यामध्ये मसाल्यासाठी आपण घालत आहोत हळद पावडर, जिरा म्हणजे जिराला आपण 1 चमचा घेतलेला आहे, चवीनुसार मीठ घ्यायचं आहे आणि काश्मीरी लाल मिर्च पावडर घेतलेली आहे मी ते 1 चमचा। आता हे छानसं असं मिक्स करून घ्यायचं आहे। पल्लवी लाईफस्टाईल मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। मी आहे पल्लवी। तर अशा प्रकारचा झटपट ज्वारीचा डोसा तुम्ही घरातच बनवू शकता। तर चला आता यामध्ये थोडं पाणी घालून आपल्याला याचं एक डोशाचं बॅटर तयार करून घ्यायचं आहे। हे जे आंबोळे आहेत खूपच छान बनतात, तर तुम्ही अशा प्रकारे जरूर बनवा। तर चला आता सगळं पाणी घालून घेऊन अशा प्रकारे आपल्याला एक पातळसर बॅटर बनवून घ्यायचं आहे। तर बघा अशा प्रकारे झाल्यानंतर कोथिंबीर जी आहे ती मी बारीक चिरून यामध्ये घातलेली आहे। आता चला यालाही छानसं असं मिक्स करून घेऊयात। तर तुम्ही बघू शकता आपलं जे पीठ आहे इन्स्टंट आहे, तर तुम्ही असं बनवल्या डायरेक्ट याची आंबोळी बनवू शकता। तर चला पॅनला जे आहे ते मी असं तेल घालून ग्रीस करून घेतलेलं आहे। यावर थोडंसं असं पाणी मारून घेऊयात आणि अशा प्रकारे आपण डोसा घालून घेऊयात। तर चला छानसं याला असं फिरवून घेऊयात। एका साईडला पूर्णपणे असं छानसं झाल्यानंतर आपल्याला असं सावकाशाला पलटून घ्यायचं आहे। तर चला याला पलटूयात। तर बघा अशा प्रकारे छानसा डोसा तुम्ही घरातच बनवू शकता, तेही ज्वारीच्या पिठापासून। तर तुम्हाला याची कोणतीही पूर्वतयारी न करता इन्स्टंट असा तुम्ही डोसा बनवू शकता। तर किती छान बनलेला आहे तुम्ही बघू शकता आणि कलर तरी किती सुरेख आलेला आहे। अशा प्रकारे तुम्ही ही ज्वारीचे आंबोळे जरूर बनवा आणि कसे बनले हे मला कमेंट्स करून जरूर सांगा। तर चला अशा प्रकारे एक बनवून झालेलं आहे। आता दुसरं पण आपण बनवून घेऊयात। तर चला अशा प्रकारे दुसराही डोसा बनवून झालेला आहे। तर पल्लवी लाईफस्टाईल मराठी चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब तर कराच करा आणि बेल बटन दाबायला विसरू नका। आणि हा तुमचा इन्स्टंट आंबोळी डोसा कसा बनला तोही मला जरूर सांगा। थँक्स फॉर वॉचिंग। थँक्यू सो मच। प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब। धन्यवाद।